जय गुरु. जय गुरु. गुरु आपण सुरुवात करू. इथे तोपर्यंत लोक काल आपण हे संभाषण बघत होतो. लोकही पण आपण हे मागचं रिपीट करू. किम इदम ते हस्ते पुस्तकम इदम संस्कृत भाषायाः. किम नामधेयम पुस्तकस्य अस्य अभिज्ञान शाकुंतलम इदम. अपि कविकुलगुरोः कालिदासस्य कृतिरियम्. वारं वारं न जानसि किं यत् अस्ति कालिदासस्य सुप्रसिद्धम् इदं नाटकं. को न जानाति. किं किमधीतं तस्य अस्मिन् नाटके. पुष्कलमधीतं मयस्मिन् नाटके. दुष्यन्तस्य चरितं, शकुन्तलायाः चरितं, ऋषीणाम् उपदेशः, आश्रमस्य रमणीयता, मृगाणां चापल्यं, सखीनां वार्तालापः, बालकस्य भरतस्य वीरता इत्यादिकं सर्वम् अधीतम्. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आता आपण पुढे जाऊयात. संभाषण पुढे चालू राहतं आणि सुरुवात करू आपण पहिल्या वाक्यापासून. राजेंद्र कोलेकर साहेब. अस्मिन् नाटके प्राधान्येन करुणरसः अस्ति, शृंगाररसः अस्ति अथवा शांतरसः अस्ति. हम्म. विचारलं त्यांनी की ह्या नाटकामध्ये प्राधान्येन तृतीया नाटके सप्तमी करुणरसः अस्ति, शृंगाररसः अस्ति अथवा शांतरसः अस्ति. जे नवरस जे आपण म्हणतो त्यातले 3 रसांबद्दल हा विचारतोय. बाकीचे रस त्याला अपेक्षित नाही आहे नाटकामध्ये कदाचित. त्यातलं कोणतं त्यामध्ये आहे. मग दुसरा काय म्हणतो. पद्मजा पोळ मॅडम. पद्मजा ताई. अश्विनी ताई. अश्विनी कुलकर्णी. आवाज येतोय माझा. हा सर. हा हा येतोय. हा अश्विनी ताई वाचा तुम्ही दुसरं वाक्य. दुसरं वाक्य. अहम तु मन्ये यदस्मिन् शृंगा बापरे शृंगार रस शृंगार रसस तोडून वाचा ना. रस- शृंगार रसस्यैव. शृंग अच्छा शृंगार रसस्यैव प्राधान्यमस्ति प्राधान्यम अस्ति. प्राधान्यमस्ति हा प्राधान्यम अस्ति. हा. मी तर असे मानतो की यात शृंगार रसाचेच प्राधान्य आहे. ओके. शृंगार अहम तू म्हणणे मला असे वाटते. म्हणणे म्हणजे माझ्या मनात असे आहे. मन पासून झालेलं म्हणणे. माझ्या मनात मला असे वाटते. यत यत म्हणजे की. मला असे वाटते की अस्मिन म्हणजे यामध्ये सप्तमी शृंगार रसस्य शृंगार रस एव शृंगार रसच प्राधान्य अस्ति म्हणजे आहे. मला असं वाटतं की यामध्ये शृंगार रसच प्राधान्य आहे. त्यामुळे शृंगार रसाचेच प्राधान्य आहे. घेतलं. अहम तू म्हणणे हे खूप वेळा बोललं जातं. अहम तू म्हणणे म्हणजे मला असं वाटतं. यत की. मग पुढचं काय आपलं असेल ते म्हणू शकतो. मला असं वाटतं की. अच्छा. ओके. हा. थँक्यू. पद्मजा ताई आहात का तुम्ही. हो सर हा. आहे. पश्यास्य नाटकस्य चतुर्थो अंकः वैशिष्ट्येन प्रसिद्धः. पश्यास्य म्हणजे बघ, हा. नाटकस्य म्हणजे नाटकाचा, हम्म. चतुर्थो अंक म्हणजे चतुर्थ हा अंक हा हम्म. म्हणजे चौथा अंक, वैशिष्ट्येन विशिष्ट आहे, विशेष आहे,
आणि म्हणून तो प्रसिद्ध आहे. हम्म, ह्या नाटकाचा चौथा अंक बघ तो प्रसिद्ध आहे. ओके. किंवा इथे यांनी लिहिलंय बघ ह्या नाटकाचा चौथा अंक तो वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहे. राईट ओके. थँक्यू. पश्य बघ Yes. अस्य नाटकस्य ह्या नाटकाचा चतुर्थ अंकः मग ते असल्यामुळे तिथे त्यात बदल झाला. चतुर्थोंकः वैशिष्ट्येन तृतीया वैशिष्ट्याने विशेषतेने विशेष करून प्रसिद्ध अस्ति. हे बघ की ह्या नाटकाचा चौथा अंक विशेष करून प्रसिद्ध आहे. ओके. आता स्नेहलताई. उक्तं हि काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुन्तला तत्रापि हि चतुर्थोंकः तत्र श्लोकचतुष्टयम्. येस. असं म्हणतात की हा काव्याच्या काव्यामध्ये. नाटकं रम्य काव्यामध्ये नाटक रम्य असतं. काव्यांमध्ये नाटक रम्य असतं तिकडे त्यामध्ये सुद्धा त्यात सुद्धा शकुंतला हा. त्याच्यात सुद्धा चौथा अंक आणि त्यातला पण चौथा श्लोक. नाही, चार श्लोकांचा समूह. चतुष्टयम म्हणजे हे 4 श्लोक तरी. अच्छा, चतुष्टयम म्हणजे म्हणजे काव्यामध्ये नाटक श्रेष्ठ आहे त्याच्यात सुद्धा शकुंतला हे नाटक श्रेष्ठ आहे. हा. त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यातला चौथा अंक काय म्हणू त्यातला शकतो रम्य चौथा आहे. अंक त्यातला चौथा अंक. ओके. तत्र श्लोक चतुष्टयम. त्यातले हे 4 श्लोक म्हणजे 4 त्यातले श्लोकांचा समूह जो आहे तो प्रसिद्ध आहे. अच्छा म्हणजे काय वैशिष्ट्याने काय प्रसिद्ध आहे. पश्यस्य नाटकस्य चतुर्थांक वैशिष्ट्येन प्रसिद्ध उक्तम हि काव्येषु नाटकम रम्य असं म्हटलं जातं की काव्यामध्ये नाटकम रम्य. आता काव्यामध्ये म्हटलं की एक तर नुसतं काव्य असेल, मग ते श्लोकामध्ये असेल, मुक्त काव्य असेल, ते छंदोबद्ध असेल, छंदाच्या बाहेरचं असेल, ते काव्य. काव्यामध्ये काय होतं की कवी आणि तो ऐकणारा या दोघांच्या मध्ये जो संवाद होतो, या ऐकणारा आणि बोलणारा, त्यातलंच महत्वाचं. पण नाटकामध्ये कसं असतं की नाटक हे अनेक लोक रंगमंचावरती प्रस्तुत करतात आणि पाहणारे पण अनेक लोक असतात. आणि जेव्हा काव्य आणि नाटक हे एकत्र असतं, म्हणजे जुन्या काळापासून आपण बघतोय की जी नाट्य संगीत नाटक हे संगीत नाटक असतात, पण त्यात काव्यही असतं, त्यात नाट्यही असतं. आणि त्यामुळे नाट्य आणि काव्य हे जेव्हा एकत्र येतं ते जास्त रम्य बनतं. कारण नाटकामध्ये कथा असते, ती कथा मांडण्याची एक पद्धत असते. त्यामध्ये तो संस्कृत नाटकांमध्ये एक विदूषक असायचा, विदूषक कथा सांगायचा, तो गमती करायचा. ह्याच्या ठराविक पद्धतीने जी नाटकं व्हायची, जे भरत मुनींनी जी संस्कृत नाटकांची जी पद्धत सांगितली किंवा आजही शिकवली जाते की नाटक कसं असावं, की जे लोक नाटक शिकतात त्यांना शिकवलं जातं त्या कोर्समध्ये की भरत मुनींनी काय काय संकल्पना सांगितल्या नाटकांच्या त्या, आणि त्यामध्ये जर काव्य असेल ते दोन्ही मिळून एक रम्य स्थिती निर्माण होते. या ठिकाणी अजून काय म्हटलं की या सगळ्याच्या नाटकांच्या आणि काव्याच्या गडबडीमध्ये तत्र अपि तिथे सुद्धा अभिज्ञान शाकुंतलम हे जे नाटक आहे, म्हणजे साधारणपणे शकुंतला म्हटलं इथे त्यांनी, हे नाटक त्यातलं. आणि तत्रपी चतुर्थ अंक, चतुर्थ अंक जो आहे, चौथा अंक जो आहे तो, आणि त्यातले हे 4 श्लोक हे जास्त मानले जातात, जास्त महत्वाचे समजले जातात, जास्त रम्य समजले जातात, जास्त आनंददायी समजले जातात काव्याच्या दृष्टीने, नाटकाच्या दृष्टीने. ते केवळ रम्यच आहे असं नाही, तर ते आपण 4 श्लोक जे आहेत किंवा 4 किंवा 5 किंवा थोडेफार अधिक, ते जर हा पाठ संपला की आपण त्याला वाचू त्या ठिकाणी सामूहिक पद्धतीने, आणि मग बघूया त्याला आपण कितपत काही योग्य वाटतं आपल्याला ते. मग त्यावरती तुमची आमची रिॲक्शन काय होते बघू आपण. ओके, थँक्यू सर. रत्नप्रभा मॅडम बोहेकर.
अस्मिन् श्लोकचतुष्टये शृङ्गाररसस्योद्रेकः अस्ति. हा म्हणजे अस्मिन् या म्हणजे चार हा हा या या चार श्लोकात शृंगार रसाचा उद्रेक आहे. येस म्हणजे ओके हे शृंगार रस आणि त्याचा उद्रेक अति प्रमाणात आहे ना? अति प्रमाणात हम्म, हम्म. असं ह्या इथे म्हटलेलं या संभाषणामध्ये असं आहे की हो. अस्मिन श्लोक चतुष्ट या 4 श्लोकांमध्ये सप्तमी अस्मिन पण हो. सप्तमी आणि चतुष्टये ही पण सप्तमी श्लोक चतुष्टये समास केला एकत्र त्यामुळं म्हणजे श्लोके चतुष्टये अशी गरज नाही अस्मिन श्लोक चतुष्टये एक शब्द झाला आणि शृंगार रसस्य उद्रेक त्यामध्ये शृंगार रसाचा उद्रेक आहे. आता तुम्ही जे श्लोक आहेत ते मी जे माझ्याकडे मिळाले मला ते 4 आहेत ते आणि मी तुम्हाला PDF पण टाकलेली आहे एका विद्यापीठातल्या एका प्राध्यापकाने त्यावरती 4 निवडले तर हे 4 कोणते घेतलेले आहेत ओरिजिनली कुठले आहेत ते शोधायचं म्हटलं काय होतं की थोडंसं मत वेगळे असतात म्हणून मग एक अधिकारी व्यक्तीचे पण घेतलेले मी त्या मॅडमनी पण 4 श्लोक निवडले त्यातला एक श्लोक आपण जो घेतला त्यापेक्षा वेगळाही आहे पण तरी सुद्धा आपण त्याला बघूयात तुम्हाला वाटेल की ते शृंगार रसाचा उद्रेक त्यामध्ये नाहीये त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत विशेषतः ते उपदेशात्मक आहेत तर ते बघू आपण नंतर मग इथे असं उद्रेक काय म्हणाला आहे असं ते त्यांनी ह्या संभाषणात असं आहे पण जे 4 श्लोक आपल्या समोर येत आहेत त्या अभ्यासकांनी पण लिहिलेलं ते आणि आपल्या इथं आहे ते सुद्धा असं खूप मोठा शृंगार रस त्यामध्ये आहे खूप मोठा काय नाहीच म्हटलं तर चालतं त्या ठिकाणी गणव ऋषींनी जेव्हा तिची पाठवणी करायची वेळ येते की तू आता जा त्यांच्याकडे त्याला भेट घेऊन ऋषींचा एक समूह आणि शकुंतला त्याला भेटायला जाते त्यावेळेला निघताना जे वातावरण त्या आश्रमातलं बनलेलं असतं त्या वातावरणात ते निवडलेले 4 श्लोक आहेत कारण चतुर्थ अंक जो आहे तो पूर्ण शकुंतलेच्या पाठवणीवरच आहे आणि त्यामध्ये शृंगार असं तसं काही नाहीये ठीक आहे तसं या ठिकाणी ते वाक्य आहे ओके पुढे माधुरी कुलकर्णी मॅम शकुन्तलायाः जीवनस्य अधिकांशः वियोगेनापमानेन च परिपूर्णः अस्ति. शकुन्तलाच्या जीवनाचे अधिक अंश आणि वियोग अधिक अपमानेन बरोबर जे तृतीया वियोग आणि व अपमानाने परिपूर्ण आहे अपमानानेच परिपूर्ण आहे. शकुंतलाच्या जीवनाचा अधिकांश भागाला काही शब्द आहे का वियोगाने तो अध्याय उद्धरायचा का भाग काय अधिकांश म्हणजे अधिकांश म्हणजे बहुतेक जीवनाचा बहुतेक शकुंतलेचे अधिकांश जीवन अधिकांश म्हटलं ना हे अधिकांश ही प्रथमा विभक्ती आहे शकुंतलेचे अधिकांश जीवनाचा भाग असा काही शब्द नाही परिपूर्ण म्हणजे वियोग आणि अपमानानेच परिपूर्ण आहे शकुंतलेचे अधिकांश जीवनाचा भाग नाही शब्द नाही भागात दिलेला अधिकांश जीवनाचा वियोगाने आणि अपमानानेच परिपूर्ण आहे थोडस वाक्य हे जे वेगळं भाग दिलाय पण भागाला शब्द नाही अंश आहे ना अंश अधिकांश अच्छा असं म्हणून ठीक आहे तसं जरी घेतलं आपण तरी कारण मराठीत मला अधिकांश भाग असं वेगळं घेतलं नाही अधिक अंश असं घेतलं आपण जर म्हणजे जास्त भाग असं करू आपण त्याला तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण अधिकांशाला जर तोडलं आपण तिथे अधिक आणि अंश जीवनाचे अधिक अंश म्हणजे अधिक भाग म्हणजे बहुतेक भाग बराचसा भाग जास्त भाग हा वियोगाने किंवा अपमानानेच परिपूर्ण आहे ओके आनंद जोशी
ऋषयः शकुन्तलायाः वियोगेन खिन्नाः सन्ति दुष्यन्तः अपि तथैव खिन्नः उजवीकडचं न ऋषी- वाचता सांगा अर्थ. उजवीकडचं नाही बघायचं. ऋषयः शकुन्तलयः वियोगेन खिन्नाः सन्ति दुष्यन्तः अपि तथैव खिन्नः. उजवीकडचा अर्थ न बघता सांगायचं. जमतं का? ऋषी हा. ऋषी शकुंतलेच्या व्हेरी गुड. वियोगेन म्हणजे वियोगाने व्हेरी गुड. हा. खिन्न म्हणजे खिन्नः खिन्न सन्ति संती म्हणजे असतात. असतात. ते ऋषी जे आहेत शकुंतलेच्या वियोगाने खिन्न असतात किंवा असतात. आहेत म्हणून आपण करतो. हा? दुष्यंत सुद्धा हम्म. हा, खिन्नच आहे. तथैव. तसाच. खिन्न असतो. एक वाक्य तथैव टाकले. तथैव तसाच. तथा एव तसाच खिन्न अस्ति. असतो. ऋषयः शकुन्तलयः वियोगेन खिन्नाः सन्ति दुष्यन्तः अपि तथैव खिन्नः. ऋषी शकुंतलेच्या वियोगाने खिन्न असतात. दुःखी असतात. दुःखी असतात. दुष्यंत खिन्न सुद्धा तसाच खिन्न असतो. दुःखी असतो. असतो. हम्म. ओके, थँक्यू. जयमाला मॅम. हो. ऋषयः शकुन्तलायाः वियोगेन हे झालं का? हा. पुढचं. अतः सर्वत्रापि प्रायशः विप्रलम्भ शृंगाररसस्यैव प्रवाहः दृश्यते. आता म्हणून सर्वत्र अपि सगळीकडे प्रायशः बहुतेक करून ते सोडून द्या पुढे. मी पाहतो. हा, सोडून द्या. ओके. शृंगाररस एव. हा. अच्छा. ओके. ओके. हा ठीक आहे. अतः म्हणून सर्वत्र अपि म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये, कारण त्यामध्ये कसं आहे की वरती काय सांगितलं की वियोग जास्त आहे, अपमान जास्त आहे. आणि मग ते काय म्हणतात की सर्वत्र म्हणजे सगळीकडेच नाटकामध्ये किंवा चतुर्थांकामध्ये सुद्धा प्रायशः बहुतेक करून बहुधा विप्रलंभ, लंब म्हणजे असं लांब जाणे, विप्रलंभ म्हणजे विरह, शृंगारसस. आणि या ठिकाणी काय केलं त्याने की विरह आणि शृंगार या दोन्ही एकत्र. थोडासा विरोधाभास वाटतो इथे. विरह म्हणजे दोन लोक दोन प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि मग या ठिकाणी आपण जेव्हा हिंदी गाणी आठवली आपल्याला, तर जेवढी दुःखाची गाणी असतात त्यामध्ये आठवणी असतात. आणि त्या आठवणी कशा असतात की त्या काहीतरी चांगल्या आठवणी असतात. मग त्यातून तो निर्माण होणारा जो शृंगार भावना असते ती विप्रलंब शृंगार. आणि विप्रलंब शृंगार रसस्यैव प्रवाह दृश्यते. म्हणजे सगळीकडे असं दिसतंय की एकीकडे शकुंतला. हा बोला. सर म्हणजे आपण हे म्हणतो तसं आहे. वियोग जो आहे, झालं वियोगातून निर्माण होणारा प्रेम भावना. म्हणजे विरहिणी म्हणता येईल का? विरहिणी. हा, विरहिणी. जे विरहिणी गायली जाते की नाही, विरहिणी हा एक काव्य प्रकार पण आहे. तर ते मग विरहिणी असेल ती देवाबद्दलची असेल, विरहिणी ही प्रेमामधली असेल, तर ती यातली ही जी आहे त्यामध्ये दोन्हीही भावना असतात. विरहाची पण असते, शृंगाराची पण असते. आणि तो ह्या प्रवाह ह्या नाटकामध्ये दिसतो. आणि हा सर्वत्र दिसतो असं या वाक्यामधून सांगितलंय. हे चांगलं केलं तुम्ही, विरहिणीची आठवण दिली. ओके. सुनंदाताई.
हे खालचं घेऊ ना सर? हा किम हा हा किम मह्य किम मह्यपत् मह्यम अपि मह्यम अपि किम मह्यमपि तत् दास्यसि पठितुं तत् तत् दास्यसि पठितुं हम्म. किम मह्यमपि तत् दास्यसि पठितुं तत् नाही तत् कि- किं तत् मह्यमपि तत् दास्यसि पठितुम् काय किम म्हणजे काय? हा मह्यमपि म्हणजे मला मला पण सुद्धा मला सुद्धा मला मला पण सुद्धा तत् दास्यसि हम्म. ते देशील ते देशील देशील का का पठितुम वाचण्यासाठी पठितुं वाचण्यासाठी देशील का? हा काय तू मला ते वाचण्यासाठी देशील काय मला पण वाचण्यासाठी देशील तो दास्यसि वाचतोय त्याला वाचण्यासाठी वाचण्या पुस्तक त्यात काय काय सांगितलं त्यांनी मला देशील का तू पुढे काय म्हणतात ते रवींद्र रवींद्र जोशी साहेब गृहाण परम यथाशीघ्रं प्रत्यावर्तय. हम्म. गृहाण गृहाण म्हणजे गृहाण म्हणजे घे आज्ञार्थी गृहाण घे पण लगेच परत दे. लवकरात परम लवकर यथाशीघ्रं यथाशीघ्रम शक्यतो लवकरच प्रत्यावर्तय. परतून दे किंवा प्रति परत प्रति दे. आवर्तय हा, प्रति आवर्तय पुन्हा म्हणजे पुढे प्रत्यावर्तय म्हणजे परत दे परत दे. आणि पुढचं पण लहानच आहे, ते पण घेतो मी. घेऊन टाका. यथेच्छसि तथैव भविष्यसि. हा यथ इच्छसि तथ एव भविष्यति. तथा एव हा तथा एव भविष्यति तथा एव भविष्यति. हा. तुला जशी इच्छा आहे तसेच होईल. होईल हा म्हणजे यथा इच्छसी इच्छसी कळतं की तो समोरच्या व्यक्तीशी बोलतोय हो काय प्रथम पुरुष का द्वितीय पुरुष कुठलं ते मध्यम पुरुष मध्यम पुरुष व्यक्ती तथा एव तसंच भविष्यातील तसेच होईल त्वम त्वम ह्याच्यातलं त्वम घातलं मधलं तर हा मग होईल. मध्यम पुरुष हा त्वम यथा इच्छसि तथा एव भविष्यति. भविष्यती ह्या रीतीने हे संभाषण जे आहे ते यामध्ये थोडस त्या शकुंतला विप्रलंबाचं जस्ट मला एक सांगायचं होतं हा हा बोल. की हा विप्रलंब रसस आहे ना जो हा हा तो उर्दूच्या मध्ये सगळे गझल वगैरे जे असतात हो शेर हो गझल हो गझल बहुतेक असेच त्याच्यामध्ये आहेत. पण हो याचा प्रादुर्भाव हो खूप हो आहे. गझल तर मुळंच कारण नाही. की म्हणजे त्या सगळ्या त्या विरावरच असतात ऍक्च्युली. हो हो म्हणजे असे काही शेर आहेत की ज्याच्यामध्ये ते त्यांचं जे कोण आहे प्रिय ते प्रेयसी किंवा हे हो 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 तर ते तिथून लांब जातात. कारण बरोबर की मग विरहाचं त्यांना त्या दुःखामध्ये जास्त आनंद आहे. असं ते थोडंसं विचित्र आहे मानसिक आहे ते दृष्ट्या. आहे ते पण मी म्हणजे त्याच्या त्या गझलची मला खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी हा उर्दू हा शिकलो ते ओके समजण्यासाठी. ओके तर ते तसं सगळं ते असं हा ना हा त्याच्यामध्ये तन्हाई वगैरे या हो गोष्टीवरच फिरत असतं ते. हो हो तन्हाई, बिछडना अशा हा अशा भोवतीच ते असतं. म्हणजे तर धुनी तो मुकेश त्यांचा म्हणजे कम्प्लीट त्यांचा स्थायी भावच तो आहे. अगदी त्याच्यावरच गझल असतात. येस येस खरंय शृंगार खरंय रसाच्या गझल खूप कमी असतात, पण विरहाच्याच आणि गझल म्हणजे असल्या तरी विरहाचीच त्या पाहिजे. विरहानेच भरलेल्या असतात विरहामध्ये जो हा असतो विरह तो म्हणजे त्यातून जे त्याच्यासाठीच व्यक्त ते होतं शेर आणि गझल बनले आहेत. असं हम्म. सहज मला आठवलं, तर खरंय त्याच्यासाठी खरंय मी उर्दू शिकलो. आणि खरंय. दुसरा उर्दूचा सिमिलॅरिटी असं आहे, आपण आता जे काही लोकांनी विचारलं की हे असं एकत्र कशाला केलं, म्हणजे आता पण आपण जे वाचतोय हम्म. त्याच्यामध्ये खूपशा संधी केलेल्या आहेत, ज्या हो 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 चटकन वाचायला किंवा समजायला ते फोड करून मगच हो ते समजतं हो ना, नाही तर हो चटकन हो कळणार नाही. बरोबर तर उर्दूची पण भाषा लिहिण्याची जी आहे उलट हो उलट हो ते पण तसंच करतात. ते आपले हम्म. जसे जोडाक्षर असतात हम्म. तसे ते जोडून जोडून लिहितात. त्याच्यामुळे ते खूप वाचायला खूप कॉम्प्लिकेटेड होतात त्याची फोड बरोबर करून खरंय वाचायला. खरंय 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 तर ती पण सिमिलॅरिटी आहे की ते खूप ही कॉम्पॅक्ट करायला बघतात खूप आणि मग समृद्ध त्या भाषा आहे त्या ती पण अक्षराचा शेपच चेंज होतो. हम्म. मग ते खूप हे उर्दू डिफिकल्ट सुद्धा होतं. तसंच इथे पण थोडंसं होतंय. आपल्याला हो फोड आधी करून घ्यायला लागते, हो मग अर्थ निघतोय. तर खरंय त्याच्यामुळे खरंय ती पण एक सिमिलॅरिटी आहे. मे पण बी एक आहे त्याच्यावरच की उचललं असेल, भाषा काय जर माहित नाही. लोकभाषा व्हायची असेल ना ती हो सोपी असणं आवश्यक आहे फोड करून म्हणजे घेतली पाहिजे. हे जे आहे ना ह्याचा विरलंब शृंगार रसस्यैव ते हम्म पांडित्यपूर्ण भाषा ठीक आहे बोलायला वगैरे म्हणजे हो पुस्तकात बरोबर आहे. वाचायला ठीक आहे पण त्याला व्यवहारामध्ये बोलताना साधी सोपी भाषा असणं आवश्यक आहे
नाही, याला मुद्दाम त्यांनी काव्यात्मक केलंय, पण ते पॉप्युलर व्हायला, प्रचलित व्हायला कठीण आहे. वेळ पण ते पांडित्य आहे तर ते तसं आहे. म्हणून हे त्यात काही संस्कृत जर शिकण्याच्या लेवलला जे आहे ना, अगदी सोपं सोपं पाहिजे. हे तोडून तरच ती घ्यायला भाषा लागतं. म्हणून वाढेल ती. हो, बरोबर. नाही तर काय होतं, अर्ध्या ह्याच्यामध्ये ना लोक मग ह्या रे फार अवघड आहे, सोडून द्या. हो, हो, बरोबर. हे आता इथे थोडस आपण याला स्टॉप करून आता इथे हा पाठ संपलेला आहे. याच्यानंतर जे आहे ते सुभाषित आहेत, आणि पुढे मग आपल्याला ते सुभाषित सगळे गीतेमधले श्लोक आहेत, ते बहुधा सर उद्या घेतील. आणि पुढे मग काही लोकोक्ती आहेत भाग 2 मध्ये. सरांनी घेतलं तर ठीक ना, आपण मग नंतर घेऊ. या ठिकाणी आपलं एक पुस्तक संपतं आणि मग दुसरं पुस्तक आपल्याला सुरू करावं लागेल. टॉप शेअर, दुसरा शेअर. आता उर्दूचा विषय निघाला म्हणून मी जस्ट एक सांगते. हा मी हा थोडस अरेबिक शिकले, तेव्हा हो द्विवचन हा कन्सेप्ट बाकी कुठे नाहीये, हो पण अरेबिक मध्ये थोडाफार आहे. ओके ओके हा बरं बरं. अरेबिक मध्ये, अच्छा हो. बरं ओके. हा. नाही, अरेबिक नाही आम्ही शिकलो त्यामध्ये, पण उर्दू पण थोडस ते मी शाळेच्या तिकडे शायरी होते म्हणून शिकले. गरज होती या कामाच्या दृष्टीने म्हणून शिकले. अच्छा अच्छा ओके. नाही, उर्दू म्हणजे ऍक्च्युली खडी भाषा, म्हणजे हा हिंदी आणि पर्शियन असं येते. पर्शियन अरेबिक पर्शियन वेगळं आहे, पर्शियन वेगळं आहे. हा हा, वेगवेगळं आहे, तर बरोबर. उर्दू जी आहे तिचा ओरिजिन अरेबिक नाही आहे, ते अरेबिक नाही कम्प्लिटली वेगळं हो, आहे. हो, ते बरोबर, पर्शियन आहे. बरोबर. हो, हा, हा हो, त्यांचं हो, फक्त बरोबर. उलट उलट लिहितात, पण हो त्यांचं हा. जे एक स्थायी अक्षर भाव पण जो आहे काही त्यांचा, वेगळी तो आहेत ऍक्च्युली. वेगळा आहे. हा, कम्प्लिटली वेगळा आहे, ते अरेबिक नाही आहे. सध्याचं पॉलिटिक्स मेन्शन केलं तर तुम्हाला कळेलच की सौदी अरेबियाचं कल्चर आणि हे सगळं वेगळं आहे, पूर्ण आणि वेगळं. इराणचं वेगळं आहे. हो इराणचं हो पर्शियन कल्चर आहे, पर्शियन आहे ते. आणि त्यांचं नाही, वेगळं आहे. त्यांनी हा, कल्चर फक्त वेगळा पर्शियन आहे, विषय पण पण सांगितलं. मुस्लिम मुस्लिम असल्यामुळे जरा फरक पडतो हा, त्यांच्यामध्ये, एवढंच त्याच्यामुळे ते. काय असतो, पण पण ते बेसिकली तशी ते असे त्यांचं वेगळं आहे सगळं. नाही, हायली कल्चर्ड लोक आहेत ते. हो, इराणचे जर हो, बघितलं आपण ना, आजही हा, जे पर्शियन तिथलं ओरिजिनल जे आहे ते हो, खूपसं म्हणजे इम्प्रेस्ड बाय इंडियन कल्चर असं वेगळं आहे. आहे. हो, बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे नद्या वगैरे होत्या ना, त्याच्यामुळे त्या हो इंडस ना, व्हॅली टाईप त्यांचं वेगळे त्या कल्चर आहे. प्रकारे झालेलं आहे वेराज जसं अरेबिया आपल्याकडे. सगळं हो हो याचं हम्म, कल्चर आहे. हम्म, वाळवंटाचं वेगळं आहे, हो ते हो कल्चरच वेगळं आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके. आपण थोडंसं याच्यावर घेऊ आता. तिथे 4 श्लोकांचा आपण विषय काढला होता. तो त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आता हे शाकुंतलेचं आपल्याला हे तर माहिती असेल की ती कण्व ऋषीला सापडलेली मुलगी आहे, आणि ती विश्वामित्र आणि मेनकेची मुलगी आहे ती. तर कण्वाने तिचं पालन पोषण केलं, आणि शकुंतला नंतर मग दुष्यंताच्या प्रेमात पडते, आणि दुष्यंताकडे ती पाठवायला निघतात कण्व ऋषी. तर त्यावेळेचा जे प्रसंग आहे त्यातले हे 4 श्लोक आहेत. तेच आहे काव्येषु नाटकम रम्यम. आणि 4 कुठले श्लोक आहेत ते आपल्याला बघूया आपण इथे. आता इथे श्लोक लिहिलेला आहे हा, यास्य त्यदय यास्य तद्य शकुंतलेति हृदयम संस्पृष्ट उत्कंठया कंठ स्तंभित बाष्पवृत्ती करुषः चिंताग्रम दर्शनम वैक्लव्यम मम तावदीदृश्महो स्नेहादरण्यौकम पीड्यन्ते गृहिणः कथम तू तनया विश्ले दुःखेरनैव. तर मी काय केलं, हा जो श्लोक आहे ह्या श्लोकातला प्रत्येक शब्द फोडला. त्याला पदच्छेद म्हटलं जातं. त्याच्यावर पद म्हणजे ही जी ओळ आहे, ही ओळ म्हणजे पद. हा 4 पदांचा श्लोक, आणि मग इथे एक एक शब्द फोडला. तर यास्यति अद्य शकुंतला इति हृदयं संस्पृष्टम उत्कंठया कंठः स्तंभित बाष्पवृत्ती करुषः चिंता जडम दर्शनम वैक्लव्यम मम तावत् ईदृशम अहो स्नेहात अरण्य सहा पीड्यन्ते गृहिणः कथम नु तनया विश्लेष दुःखैः नवैः. आता काव्यामध्ये कसं असतं की जी रचना असते
शब्दांची रचना असते ती कवीच्या सोयीनुसार आणि त्याच्या छंदाच्या काव्याच्या छंदानुसार असते. मग तो शब्द कुठेही कसाही लावलेला असतो. आता इथे पदच्छेद करताना फक्त आपण काय केलं की तो शब्द फोडलाय, एक एक शब्द मोकळा केला. पण याचा अर्थ हे वाक्य झालं असं नाही. हे फक्त स्क्रॅम्बल्ड शब्द आहेत सगळे. स्क्रॅम्बल्ड शब्दात आपल्याला संस्कृतमध्ये वाक्य करायचं, मग त्याला म्हणायचं अन्वय. मग अन्वय काय करतो की हे जर आपण वाक्य तयार केलं ते कसं होईल, किंवा जर वाक्य स्वरूपात लिहिलं कसं होईल ते. मग ते अद्य शकुंतला यास्यती, म्हणजे आज शकुंतला जायची. इथे हेतुना हृदय उत्कंठया संस्कृतम कंठ स्तंभित बाष्पवृत्ती करुषः जातः दर्शनम चिंता जडम जातम अहो स्नेहात अरण्युकसः ममतावत ईदृशम वैक्लब्धम अस्ति तर्हि गृहिणः नवैः तनया विश्लेष दुःखैः कथम नु पीडियन्ते. आता हे एक सरळ वाक्य आपण केलं, याचं माहिती अन्वय त्याचा. याचा अर्थ काय, आज शकुंतला जाणार आहे असा विचार आल्यावर माझे हृदय व्याकुळ होते. हे कोण म्हणतंय, कण्व ऋषी म्हणतात. माझा कंठ अश्रूंनी अडकल्याने जड झाला आहे. म्हणजे माझा गळा भरून आला किंवा कंठ भरून आला म्हणतो आपण त्यावेळेला. व दृष्टी चिंतेने जळावली आहे. जर माझ्यासारख्या वनवासी तपस्व्याची ही अवस्था आहे तर गृहस्थ पित्यांना आपल्या पुत्रीच्या पहिल्याच विरहाने किती पीडा होत असेल. म्हणजे आपल्या मनातल्या भावना कण्व ऋषींनी मुलीची पाठवणी करताना कशी आहे हे कवीने या ठिकाणी वर्णन केले. कंठ दाटून आला, आपण जे ते गाणे पण आहे त्याच्यावरती, आणि दृष्टी चिंतेने जडावली आहे. मुलीचं पुढे कसं आहे, आता मुलगी पण नाही इथे, तिचं कसं होईल, माझं कसं होईल, ही चिंता जी आहे त्यामुळे दृष्टी जडावली आहे. म्हणजे एका पुढचं काय दिसत नाही, पुढे काय होत नाही, डोळे भरून आणले. आणि जर माझी अवस्था ही अशी वनवासी तपस्याची आहे, कारण हे कण्व ऋषी जे होते ते पूर्णपणे तपस्वी होते लहानपणापासून, त्यांनी लग्न पण केलेलं नव्हतं. मग ते विचार करतात की मग असं असेल तर मग एखादा गृहस्थ असेल आणि तो जर आपल्या मुलीच्या विरहाने त्याला किती त्रास होत असेल असं तो विचार करतो. हा पहिला श्लोक 4 पैकी. आता या ठिकाणी काही लोक हा न घेता हा घेतात कालचा. या ठिकाणी काय म्हटलं, अन्वय घेऊ आपण फक्त. पुष्यसूची विद्धे, जे हरिणाबद्दल, जे हरिणांवरती शकुंतलेचं प्रेम खूप होतं, त्यांना कसं वाटेल त्याचं वर्णन हे आहे. कुश म्हणजे दर्भाची काळी. कुशसूची विद्धे, कुशीच्या म्हणजे कुश जे आहे दर्भाच्या टोकाने जर एखादं हरिण विद्ध झालं, जखमी झालं, यस्य मुखे त्वया व्रण विरोपन इंगुदिनाम तैलम न्यशिच्यत, तू त्याच्या व्रणावरती, त्या जखमेवरती एक इंगुदिना तेल कुठलं तरी एक आहे ते लावायचं. श्यामा कमुष्टी परिवर्धितक सह अयम कृतकः मृगः ते पदवीं न जहाति. आता याचा शब्द आहे की इथं आपण बघितला तो नि अशिच्यत नशिच्यत, म्हणजे ते तेल चोपडणे, लावणे त्याला. त्या ठिकाणी दर्भ किंवा कुशाच्या टोकामुळे ज्याचे तोंड जखमी झाले होते तेव्हा त्या जखमेवर तू जखम बरी करणारे हिंगोटीचे किंवा हिंगोट काय असतं माहित नाही मला, तेल लावले होतेस. आणि ज्याला तू स्वतःच्या हाताने श्यामाक धान्याच्या मुठी भरवून लहानाचे मोठे केलेस, तोच हा तुझ्या पुत्रासारखा मानलेला हरिण आज तुझा रस्ता सोडत नाहीये, तुझे वस्त्र ओढून तुला थांबवत आहे. हा अनुभव आपल्याला प्राण्यांचा नेहमी येतो. प्राणी बरेचदा सांगतो आपल्याला की तुम्ही जाऊ नका, थांबा इथे. त्यालाही ते जाणवलं की हे आता चालली आहे त्या ठिकाणी. तर हा किंवा पहिला आता बघितला आपण तो, हा पहिला श्लोक मानला जातो. दुसरा श्लोक जो आहे ते कण्व ऋषी किंवा त्याच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या
इथल्या वृक्षवेलींना उद्देशून म्हणतात. काय म्हणतात ते की या युष्मासु अपितेषु प्रथमं जलम पातुम न व्यवस्थिती या प्रिय मंडना अपि भवतां स्नेहेन पल्लवं न आदते व आद्ये कुसुम प्रसूती समये यस्याः उत्सव भवति सा इयं शकुंतला पतिगृहं याति सर्वे अनुद्याप्यताम्. जी शकुंतला तुम्हाला झाडांना वेलींना पाणी घातल्याशिवाय स्वतः आधी पाणी पिण्याचा विचारही करत नव्हती, जिला नटण्या चटण्याची आवड असूनही तुमच्या प्रेमापोटी जी कधी तुमची पाने फांद्या तोडत नव्हती आणि तुमच्यावर पहिले फूल उमलण्याच्या वेळी जिच्यासाठी मोठा उत्सव असायचा, तीच ही शकुंतला आज पतीच्या घरी जात आहे. तुम्ही सर्वांनी तिला जाण्याची परवानगी द्यावी. शब्दाचा वापरला अनुद्याप्तताम, म्हणजे असं त्याच्या वृक्षांना आणि वेलींना उद्देशून कण्व ऋषी आणि तिच्या मैत्रिणी म्हणतो. मग या ठिकाणी कण्वांनी दुष्यंतासाठी एक संदेश दिलेला आहे. तो संदेश काय आहे ते म्हणतात की हे राजन, संयमधनान अस्मान आत्मनः उच्चैः कुलंच त्वयि अस्याः कथम अपि अबांधव कृतां तां स्नेह प्रवृत्तिं च साधु विचिन्त्य त्वया इयं दारेषु सामान्य प्रतिपत्ति पूर्वं दृश्य अतः परम यत् अस्ति तत् भाग्यायतम तत् बंधु वधुबंधुभिः कलुम न वाच्यम. म्हणतात की हे राजा दुष्यंता, आमचा म्हणजे शकुंतलेच्या वडिलांचा विचार करा की आम्ही केवळ संयमाचे धन असलेले तपस्वी आहोत. अस्मान आत्मनः उच्चै कुलंच त्वयि अस्या कथमपि अबांधव कृतां तां स्नेह प्रवृत्ती. आपल्या उच्च कुळाचाही विचार करा. या मुलीने आपल्या नातेवाईकांच्या सल्ल्याशिवाय आपल्यावर जो प्रेमभाव व्यक्त केला आहे त्याचाही विचार करा. तिला आपल्या इतर पत्नींप्रमाणेच आदराने वागवावे. यापुढे काय होईल ते नशिबावर अवलंबून आहे, ते वधूच्या नातेवाईकांनी सांगू नये. ते दुसरं जे PDF मी जोडलेलं आहे त्याच्यावर त्यांनी बाईंनी काय केलं, त्याच्या लेक्चरवर बाई त्या ते वधूच्या नातेवाईकांनी सांगू नये या विषयावर त्यांनी जरा एलॅबोरेट केलंय. त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की सध्याच्या काळामध्ये मुलीच्या आई ज्या असतात त्या लग्न झाल्यानंतर जास्त लक्ष घालतात या विषयावर. आता शेवटचा श्लोक 2 मिनिट आहेत अजून. त्याचा अन्वय असं की शकुंतलेला त्यांनी सांगितलंय, उपदेश केलाय कण्वांनी की हे शकुंतले, गुरुन शुश्रूस्व सपत्नीजने प्रिय सखी वृत्तीं कुरु भर्तुः विप्रकृता अपि रोषणतया प्रतीपमा स्म गमः परिचने भूयिष्ठं दक्षिणा भव भाग्येषु अनुत्सेकिनी भव एवं युवतयः गृहिणी पदम यान्ति वामः तु कुलस्य आदय भवन्ति. म्हणजे सासरी गेल्यावरती वडीलधाऱ्यांची सेवा कर. तुझ्या सवतींशी म्हणजे इतर राजाच्या इतर पत्नींशी अत्यंत प्रिय सखीसारखी वाग. पती रागावला किंवा त्याच्याकडून काही विपरीत घडले तरी क्रोधाच्या भरात त्याच्याशी कधी उलट जाऊ नकोस. सेवकांवर आणि घरातील आश्रितांवर अत्यंत दयाळू उदार राहा. सुख वैभवाचे दिवस आले तरी कधीही गर्विष्ठ बनू नकोस. अशा प्रकारे वागणाऱ्या स्त्रिया आदर्श गृहलक्ष्मी हे पद मिळवतात आणि याच्या उलट वागणाऱ्या स्त्रिया कुटुंबांसाठी मानसिक दुःख किंवा शाप ठरतात. आता हे जर बघितलं आपण तर इथे कुठेही शृंगार रसाचा अतिरेक काय लवलेश पण नाहीये, पण त्या वाक्यात असं म्हटलेलं आहे.